शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय की शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात देखील करण्यामध्ये आली असून आज दुपारी देखील या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज दुपारनंतर देखील पीक विमा योजनेच्या 2025चा बाकी असलेला दुसरा टप्पा देखील तुम्हाला जमा करण्यामध्ये येणार असून पीक विमा योजनेला वितरणाला सुरुवात देखील आज दुपारनंतर या वेळेला देखील करण्यामध्ये येणार आहे। तर चला सविस्तरपणे अपडेट देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। पीक विमा वाटप 2025चा या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आला असून पीक विमा वाटप सुरू झालेला असून या ठिकाणी आता आज दुपारनंतर तुम्हाला पैसे देण्यामध्ये येणार असून खूप दिवसाची शेतकऱ्याची प्रतीक्षा संपलेली आहे। आता या 18 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे देखील मिळणार आहे। तर चला सविस्तरपणे आपण ते 18 महत्त्वाचे जिल्हे जाणून घेऊया। ज्या महत्त्वाच्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा करायची गरज राहिली नसून आता जर तुमचा पण जिल्हा याच 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की तुमच्या पण जिल्ह्याला देखील या ठिकाणी पूर्णपणे प्रतीक्षा संपल्यामध्ये आली असून तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील पडण्यामध्ये येणार असून दुसऱ्या टप्प्याची रक्कम देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील करण्यामध्ये येणार असून फक्त पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील तुम्हाला मिळणार नाही तर तुम्हाला देखील पहिला टप्पा मिळालेला नसेल तर पहिलाही टप्पा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज दुपारी देखील टाकण्यामध्ये येणार आहे। तर चला सविस्तरपणे ती वेळ जाणून घेऊ आणि ते महत्त्वाचे 18 असलेले जिल्हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। ज्या 18 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज दुपारनंतर रकमेला वाटपाला सुरुवात देखील करण्यामध्ये येणार असून तुम्ही पण जर शेतकरी असाल तर तुम्हाला पण आता चिंता करायची गरज नाही आहे, कारण की आता आज दुपारनंतर तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती पीक विमा योजनेची रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार आहे। तर चला सविस्तरपणे आपण ती महत्त्वाची वेळ जाणून घेऊया, त्यानंतर देखील ते 18 जिल्हे जाणून घेऊ। ज्या महत्त्वाच्या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तर चला सविस्तर अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला पूर्ण बघा आणि या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। 2025चा बाकी असलेला पीक विमा योजनेचा दुसरा टप्प्याला सुरुवात देखील करण्यामध्ये आली असून आज दुपारनंतर या वेळेला देखील दुसरा टप्पा देखील या ठिकाणी येणार असून आता या वेळेला तुमच्या पण बँकेच्या खात्याकडून तुम्हाला देखील मेसेज येऊ शकतो आणि तुम्हाला देखील पीक विमा योजनेची रक्कम जमा होऊ शकते। फक्त तुमचा जिल्हा या 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये असणं गरजेचे आहे। तर चला सविस्तरपणे ते 18 महत्त्वाचे जिल्हे आणि ती वेळ बघूया। आता शेतकऱ्यांना या वेळेला देखील या ठिकाणी रकमेचा या ठिकाणी दुसरा टप्पा मिळणार आहे। आता ती रक्कम किती मिळणार तर ती बघूया आपण। सर्वात आधी आता जर तुम्ही पण पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी असाल, तुम्हाला देखील असं वाटत असेल की पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा देखील आम्हाला पाहिजे, आम्हाला पहिला टप्पा मिळालेला आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना आता फक्त देखील दुसरा टप्पा मिळणार आहे। तर दुसऱ्या टप्प्याची रक्कम किती मिळणार तर चला बघूया। दुसऱ्या टप्प्याची रक्कम शेतकऱ्यांना 32,300 रुपये देखील देण्यामध्ये येणार आहे। आता जर तुम्ही पण पीक विमा भरलेला असाल आणि तुम्हाला देखील पहिला टप्पा आला असेल तर तुम्हाला पण आता फक्त दुसरा टप्पा येणार आणि रक्कम देखील 32,300 रुपये देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील होणार आहे। त्यामुळे तुम्ही पण ही रक्कम काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघत चला। ती वेळ देखील बघा। ते 18 महत्त्वाचे
जिल्हे देखील तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. तर चला सविस्तरपणे आपण हेही जाणून घेऊ. जर तुम्हाला पण दुसरा टप्पा मिळालेला नसेल आणि पहिलाही टप्पा तुम्हाला मिळालेला नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आज या वेळेला देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती 2 टप्पे एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला नसेल त्या शेतकऱ्यांना पहिला तर टप्पा मिळणारच, त्याचबरोबर देखील दुसराही टप्पा मिळणार असे त्यांना देखील 52,500 रुपये, त्या शेतकऱ्यांना 52,000 रुपये 500 रुपये देखील पीक विमा देखील 52,500 रुपयापर्यंतचा देखील टाकण्यामध्ये येणार असून तुम्ही पण आता जर पहिल्या टप्प्याचा लाभ मिळालेला नसेल, तुम्ही पण पहिल्या टप्प्याचा लाभ देखील घेण्यापासून वंचित राहिलेले शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी देखील एक मोठी महत्त्वाची आणि आनंदाची देखील ठरू शकते. तर चला सविस्तरपणे आपण ती वेळ बघून कोणत्या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला मेसेज येणार, कोणत्या वेळेला मोबाईल चेक करायचा आहे, सविस्तरपणे आपण ती वेळ जाणून घेऊ. आता फक्त या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 4 टप्पा मिळणार असल्यामुळे तुमचा पण जिल्हा देखील या ठिकाणी असणं गरजेचे आहे. जर तुमचा पण जिल्हा याच 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये येत असेल, तुमच्या पण जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी येत असेल तर तुम्ही पण आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका, कारण की आता तुमच्यासाठी एक मोठा महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपण्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे तुम्ही पण जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आनंदाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता फक्त तुम्ही व्हिडिओ बघतच चला. आता या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वेळेला देखील रक्कम मिळणार आहे. ते 18 महत्त्वाचे जिल्हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही देखील हे 18 महत्त्वाचे जिल्हे देखील बघतच चला. तर चला ती वेळ बघून घेऊ. कोणत्या वेळेला तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला मेसेज येणार आहे, सविस्तरपणे ती वेळ देखील जाहीर झाली असून GR सविस्तरपणे या ठिकाणी टाकण्यामध्ये आलेली आहे. शेतकऱ्यांना आता या वेळेला देखील पूर्णपणे पीक विमा योजनेच्या पहिल्या टप्प्याची आणि दुसऱ्या टप्प्याची रक्कम देखील याच वेळेला मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळालेला आहे त्यांना फक्त या वेळेला दुसरा टप्पा देखील टाकण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही पण पहिल्या टप्प्याची लाभ घेतलेला आहे तर आता तुम्हाला पण फक्त या वेळेला दुसऱ्या टप्प्याचा लाभ मिळणार आणि जर तुम्ही पण पहिल्या टप्प्याचा लाभ घेतलेला नसेल तर आता तुम्हाला पण पहिला टप्पा दुसरा टप्पा 2 टप्पे एकत्रितपणे फक्त याच वेळेला मिळणार आहे. तर चला ती वेळ बघून घेऊ. आता ती वेळ देखील असणार आहे सायंकाळचे 5 वाजता तुमच्या बँकेच्या खात्याकडून तुम्हाला देखील एक मेसेज येणार आणि त्या मेसेजमध्ये पूर्णपणे रक्कम जमा झाली असं लिहिलेलं असणार. तर तुम्ही देखील समजून चला की ती देखील पीक विमा योजनेच्या दुसऱ्या किंवा पहिल्या टप्प्याची या ठिकाणी रक्कम आलेली आहे. काही शेतकऱ्यांना 5:30 वाजता येणार तर काही शेतकऱ्यांना 6-7 पर्यंत देखील तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही पण काळजीपूर्वक लक्ष देऊन या ठिकाणी त्या 18 जिल्हे बघत चला. त्या 18 महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पूर्णपणे दिलासा देण्याचं काम देखील राज्य सरकारने चालू केलं असून आता जर तुमचा पण जिल्हा या ठिकाणी आला तर तुम्हाला पण देखील या ठिकाणी याच वेळेला रक्कम जमा देखील करण्यामध्ये येणार आहे. आता हे कोणते असणार आहे 18 जिल्हे हे बघण्यासाठी तुम्ही कमेंट करा. कमेंटच्या बॉक्समध्ये तुम्हाला देखील पूर्णपणे ते 18 जिल्ह्याची यादी देखील टाकण्यामध्ये येणार असून तुम्ही पण जर याच 18 जिल्ह्याच्या यादीमध्ये येणारे शेतकरी असाल तर तुमच्या पण खात्यामध्ये 5 ते 6च्या दरम्यान देखील पीक विमा योजनेची रक्कम जमा होणार. त्यामुळे तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की आम्हाला कळवा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.